नमस्कार सगळ्यांना, मी सिद्धी पालशेतकर गाजूला। आज संडे 21 जुलै आहे। तर मी सकाळी लवकर उठली, देवाची पूजा केली आणि कांदेपोहे बनवत होती नाश्त्याला, कारण की आज व्हेजच खायचं होतं। तर मी असे कांदेपोहे बनवले। आज माझी कझिन पूजा अंबोकर, तिचा बस्त्याची शॉपिंग होती, तिला नवारी वगैरे घ्यायची होती। तर आम्ही कसं एन्जॉय केलं ते तुम्ही आता ह्या व्लॉगमध्ये बघा। गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज संडे आहे आणि माझी कझिन पूजा आहे, तिचं लग्न आहे डिसेंबरमध्ये। तर आम्ही सगळे लोक तिच्या लग्नाची शॉपिंग करायला चाललो आहे दादरला। ते लोक ऑलरेडी पोचले आहेत। मला सगळं आवरून वगैरे निघायला लागलं, तर थोडा उशीर झाला आहे। तरी आता किती वाजलेत? 11:30 वाजलेत। मी पोचते आहे। बघूया आपण कशी शॉपिंग होते, कोण कोण भेटत आहे आपल्याला। माझे सगळे आई वगैरे सगळे भेटणार आहेत, तर आपण बघूया। बाबा हाय बोला। हे आमच्या घराची नवीन सून आहे। नको, आईची स्टोरी नको। साडीचा कलर छान आहे, आई पूजा बुट्ट्या छान आहेत, कलर छान आहे, फक्त बॉर्डरचा जरा प्रॉब्लेम आहे। पदर पण सुंदर आहे, पदर। आम्ही सगळे कझिन्स खूप दिवसांनी भेटलो आणि मग तिला जी साडी तिला आवडत होती ती आम्ही बघत होतो तिच्यासाठी। सगळ्यांचं डिसिजन आधी मिळत नव्हतं, नंतर तिला फायनल डिसिजननी तिला जे आवडेल ते आम्ही घेतलं। लेहंगासुद्धा बघायला गेलो, पण लेहंगा काही आवडला नाही। तुम्हाला बसता आठवण राहील माझं। माझी व्हिडिओ कसा काढली? माझी ना व्हिडिओ काढली। गजगामिनी वॉक करत यायचं ना। माझा बस्ता लक्षात राहील की नाही तुम्हाला? खूप पाऊस होता, पण आम्हाला अजिबात बोर झालं नाही, कारण की आम्ही सगळे होतो, तर खूप मजा आली। नंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो। ची ब्राईड आहे। तुझ्या कसं वाटतंय? शॉपिंग सुरू झाली आहे। लग्न कोर्ट मॅरेज केलं पाहिजे। सगळे आले, आता फील होतंय का ब्राईडचं? अकाउंट पैसे कट झाल्याची फील होते। आता आम्ही जेवायला आलोय। समथिंग 4 वाजले। खूप उशीर झाला, पाऊस पण खूप पडत होता बाहेर, तुम्ही बघितलंच असेल आता। तर सगळे आम्ही जेवायला आलो हॉटेलमध्ये। आता परत आम्ही जेवून झाल्यानंतर परत आम्हाला जायचं शॉपिंगला, ज्वेलरी शॉपिंग करायची आहे। आम्हाला वाटलं पूजाची शॉपिंग एवढं लवकर करू, आम्हाला वाटलं अजून 1-2 वर्ष जातील, तोपर्यंत आमचा बँक बॅलन्स वाढेल आणि पोहत करू। मी तुमच्या बहिणींनी लवकर केलं। ही जी ब्लॉग करते तिने सगळ्यात जास्त लवकर केलं। तिने सगळ्यात जास्त लवकर लग्न केलं। वा, त्यामुळे बँक बॅलन्स आलाय। सगळ्यात शेवटला होणारा तिने सगळ्यात पहिला नंबर लावला। आमची ही रांग उलटी गेली। हा रे, मग मी काय बोलते, बेबीसाठी तुम्ही कधी पुढे खो द्या मला। नको, तू खो देते तेवढा बसेल। म्हणजे सिद्धीच करणार आहे, ती फक्त पूजाच्या लग्नाचा वाढ। अरे खरंच मी प्लॅन केला, अचानक झालं। पूजा झालं तुझं? काय काय घेतलं? हा सिद्धी, ती व्हिडिओ पण तू बार्गेन कर, त्याचा मी व्हिडिओ काढते। मी बार्गेन कसं करते? मी बार्गेन थांब, आता तुला डेमो देते, व्हिडिओ काढते, तू बार्गेन कर। सिद्धीपेक्षा सिद्धीज गॉट टॅलेंट। सिद्धी ब्रँड अँबॅसेडर आहे। तुझे थांब। आता बार्गेन करेल ना ती।
कितीला 500 देतो 1 ग्राम का गॅरंटी 2.5 लास्ट 28 रुपये 2.5 28 रुपये आपका भी मेहमान होता है मैंने डायरेक्ट दो बोल रहे थे मैंने डायरेक्ट 2.5 बोला क्योंकि मेरे को पता है जो मैं लेती हूँ इसका 1.5 पे खड़ा खरीदी नहीं है 1.6 की बात नहीं आपको 1700 बोला था लाख वाला बोला एकदम बहुत कम हो जाएगा चलो जल्दी इसका क्या बोला तर काय मस्त तिची ज्वेलरी शॉपिंग झाल्यानंतर मी खूप नेक्स्ट लेवल बार्गेनिंग करते, तर सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यानंतर मी साईला बोलवलं आणि मला गणपतीसाठी नवारी घ्यायची होती, तर मी माझी नवारीसुद्धा घेतली. चाललो आणि फुल पाणी भरलं इथे. बिचारे झोमॅटोवाले अशा परिस्थितीमध्ये पण डिलिव्हरी करतात. दादरची शॉपिंग झाल्यानंतर मी चेंबूरला गेली. मम्मीला आणि मला ब्लाऊज शिवायचे होते, पण तिथे गेल्यानंतर एवढा पाऊस सुरू झाला आणि दुकान पण बंद झालं. मग आम्ही परत रिटर्न वडाळ्याला येत होतो, तर मला चाप खायचं होतं. तर सायनला आम्ही थांबून साईने माझ्यासाठी चाप घेतला. अच्छा तर घरी आलो. त्यानंतर साई आजीशी माझ्या बोलत होता आणि सुदैवाने माझ्या आजीच्या घरात कोणीच नव्हतं, कारण की माझ्या पप्पानी त्या लोकांना सगळ्यांना, माझ्या काकांना, माझ्या आत्याला वगैरे सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं होतं काल संडेला. आणि त्यांच्या माझ्या आजीच्या घरच्या मागच्या साईडला पूर्ण डोंगर कोसळलं आणि बोलतात ना आमचा पाठचा दरवाजा बंद होता, नाही तर परत घरामध्ये पूर्ण चिखल माती वगैरे सगळं आलं असतं. घरात काहीच झालं नाही. तर मग सगळे लोक परत तिथे पळाले. तर मग थोडं माझ्या घरी जे जेवायला आले होते तर थोडंसं त्यांचं पण बोलतात ना मन इकडे तिकडे झालं. पण असं हे न्यूज मला काल भेटली संडेला. अशा प्रकारे आम्ही आमचं संडे स्पेंड केला. खूप मस्त वाटलं. माझे कझिन्स वगैरेंसोबत मी खूप दिवसांनी भेटली, तर सगळ्यांसोबत भेटली, तर मला खूप मस्त वाटलं. आम्हा लोकांना असं परत एकत्र भेटलो पाहिजे. आता लग्न झालं तर सगळ्यांना टाईम नाही मिळत, पण आम्ही ट्राय करू की आम्ही ॲटलिस्ट मंथमध्ये तरी सगळे एकत्र भेटू. जर तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर असू दे.